आणि पेशव्यांपासून आणि पुढे आपले लोकमान्य टिळक, आगरकर, कर्वे वगैरे सगळ्या मंडळींचं कार्यक्षेत्र हे मुख्यतः पुणे हेच राहिलेलं आहे. आणि त्यामुळे पुण्यात बरीच वारसा स्थळं आहेत. उदाहरणार्थ शनिवारवाडा, लाल महाल वगैरे. त्याच्यातीलच एक वारसा स्थळ आहे श्री रामजी संस्थान तुळशीबाग. तुळशीबाग हे अनेक लोक तिथे नियमित राम लक्ष्मण सीतेच्या दर्शनाला जातात. तसेच आबाल वृद्धांचं तिथे आवडीचे ठिकाण अशासाठी आहे की तिथे सर्व संसार उपयोगी भांडी कुंडी, स्त्रियांसाठी, कर्तपुरुषांसाठी, सगळ्यांसाठी सौंदर्य प्रसाधनं, लहान मुलांसाठी खेळणी वगैरे अशा अनेक गोष्टी तिथे मिळतात. त्यामुळे तुळशीबाग हे सगळ्यांच्या आवडीचं आणि खरेदीचं ठिकाण आहे. या तुळशीबागेबद्दलची माहिती आपण खुद्द माहेरची तुळशीबागवाले असणारी सुनीता कोल्हटकर हिच्याकडून ऐकणार आहोत. सुनीता कोल्हटकर ही स्वतः शास्त्र विषयाची पदवीधर आहे. संख्याशास्त्र आणि गणित हे तिचे अभ्यासाचे विषय होते आणि ती 35 वर्ष आपली जिव्हाळ्याची बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाबँक याच्यामध्ये कार्यरत होती आणि नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपल्या मंडळाची ती सभासद झालेली आहे. गेली सुमारे 22 वर्ष ती आपल्या मंडळाची सभासद आहे. लहानपणापासून तुळशीबागेच्या सर्व गोष्टी तिला माहीत असल्यामुळे आपण तिच्याकडनं या सगळ्या तुळशीबागेची माहिती जाणून घेणार आहोत आणि थोडीफार एक प्रश्नही विचारेन, त्याचा अनुसरून ती माहिती सांगणार आहे. या कार्यक्रमासाठी खास आपले सुनीताचे बंधू श्री राघवेंद्र तुळशीबागवाले, जे रामजी संस्थान तुळशीबागेचे विश्वस्त आहेत आणि गेले वर्षभर त्यांनी हा सगळ्या रामजी संस्थानचा उपक्रम सांभाळला. ते सुनीताचे बंधू राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले आणि सुनीताच्या वहिनी सीता तुळशीबागवाले. सीता तुळशीबागवाले ह्या पण अतिशय उत्साही आहेत आणि आता सुनीता सांगेलच, राम लक्ष्मण सीता यांचे पोशाख सीता वहिनी अत्यंत आवडीने शिवतात. आता हे तुम्ही बघाल तिथे काही फोटो दाखवते, त्या सीता वहिनीने हे केलेलं आहे. त्याचबरोबर या सुनीताच्या कार्यक्रमाला मदतनीस म्हणून अभिजित कुलकर्णी आणि वीरेंद्र विसारे आलेले आहेत. त्यांचे पण आपल्या मंडळातर्फे मी स्वागत करते. तसेच सुहास आणि सीता यांचं पण स्वागत करते. आता कार्यक्रमाची सुरुवात करूया. तुळशीबागेची स्थापना कोणी आणि कधी केली? नमस्कार मैत्रिणींनो. सर्वप्रथम आधी आपल्या मंडळातील कार्यकारिणीतील सभासदांचे मी आभार मानते की त्यांनी आमच्या तुळशीबागेच्या बद्दलची माहिती सांगण्यासाठी मला हे मंच उपलब्ध करून दिला. तुळशीबाग मंदिर हे एक संस्थान आहे आणि पुण्यामधलं एक सर्वात जुनं आणि सर्वात मोठं असं हे संस्थान आहे. या बद्दलची या मंदिर ज्यांनी स्थापन केलं हे तर या मंदिराची स्थापना नारोबाजी तुळशीबागवाले यांनी केली आणि त्याच्याबद्दलची माहिती आणि मंदिर कसं स्थापन केलं, केव्हा स्थापन केलं, या मंदिराचे कोणते कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम इथे होतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला 3 भागांमध्ये सांगते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण नारोबाजीचं चरित्र बघू आणि त्याच्यानंतर मंदिर कसं स्थापन केलं आणि मग मंदिराचे कार्यक्रम. इतिहास संशोधक मंडळामध्ये जे चिटणीस आहेत त्यांचे चिटणीस पांडुरंग बळकवडे यांचं अलीकडेच तुळशीबाग मंदिरामध्ये पेशवाई आणि नारोबाजीचे कार्य या विषयावर एक व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानाचा संदर्भ घेऊन आणि त्यातील काही मुद्दे घेऊन मी आताही तुम्हाला नारोबाजींची माहिती सांगते. तर सातारा जिल्ह्यामध्ये पाडळी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये अप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत होते. पाडळी गावाचे ते बदलदार होते. त्यांच्याकडे त्या गावाचं कुलकर्णी पद होतं. त्यांच्या घरामध्ये वंशपरंपरेने आलेली रामाची उपासना होती, भक्ती होती. तसंच गावामध्ये डोंगरावर रामदास स्वामींनी दास मारुतीची स्थापना केली होती. त्यामुळे हनुमानाची भक्ती त्यांच्या घरामध्ये होती. अशा या घरामध्ये इसवी सन 1700च्या सुमारास अप्पाजी खिऱ्यांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं. नारायण हा 2 भावांमध्ये धाकटा होता. सर्वांचा अतिशय लाडका होता. पण तो इतका
हट्टी होता की त्या आईवडिलांना त्याच्या भविष्याची काळजीच वाटायची, कसं काय या मुलाचं व्हायचं. तर अशी एक आख्यायिका अशी सांगतात की लहानपणी असंच आई त्याला काही कारणावरनं रागवली आणि हा लहान नारायण तो राग मनामध्ये धरून तडकाफडकी घर सोडून निघाला. आणि घर सोडून जाताना त्याचे वाक्य काय, तर माझे भविष्य मी माझ्या हाताने घडवीन. आणि असं बोलून तो घराच्या बाहेर पडला आणि त्यावेळेस त्याचं वय फक्त 10 ते 12 असं होतं. घर सोडून निघाला तर मदल दरमदल करत तो पुण्याला पोचला. पुण्याला असाच दिवसभर सगळीकडे हिंडला फिरला आणि दगून भागून तो रामेश्वर मंदिर आहे, या मंदिराच्या पिंडीभूत समोर जी नदी आहे त्या नदीच्या गळ्यामध्ये मान टाकून झोपून गेला. कोण खाजगीवाले, गोविंदराव उर्फ दादासाहेब खाजगीवाले यांच्या मालकीचं हे रामेश्वरचं मंदिर आहे आणि त्यांचा रोज मंदिरात दर्शनासाठी येण्याचा परिपाठ होता. तर हे रामेश्वराचं मंदिर तुम्हाला माहिती असेल, तुळशीबागेवरून सरळ गेलं की आपला जो टिळक पुतळ्यावरनं अजून थोडं पुढे गेलं की उजव्या हाताने हे रामेश्वराचं मंदिर आहे. आता त्या तिथे तांब्या भांड्यांच्या दुकानामध्ये त्यांनी लपून गेलं आहे, पण त्याचा एंट्रन्स आपल्याला दिसू शकतो. त्या रामेश्वराच्या देवळापाशीच त्यांचा राहता वाडा पण होता खाजगीवाड्याचा. हे बरोबर पुतळ्याच्या समोरचा रस्ता जो चिठी पोस्टाकडे जातो त्या रस्त्यावर त्यांचा वाडा होता. आता कधी नवक्षम झालं त्याचं, पण त्यांचा राहता वाडा तिथे होता. तर हे दादासाहेब खाजगीवाले रोजच्याप्रमाणे मंदिरामध्ये दर्शनाला आले. पाहिलं तर नंदीभोवती एक लहान मुलगा गाढ झोपी गेलेला आहे. त्यांनी उठवलं, त्याची सगळी चौकशी केली आणि त्याची विचारपूस केली आणि ते त्याला आपल्या घरी घेऊन आले. दादासाहेब खाजगीवाले तेव्हा पुण्यात एक असे धनिक गृहस्थ होते. त्यावेळेस साताऱ्याला शाहू महाराज गादीवर होते आणि या दरबारामध्ये खाजगीवाल्यांचं नेहमी जाणं येणं होतं. त्यांच्या घरामध्ये काही शाहीर त्यांचे होते, तर त्यामध्ये त्यांनी या नारायणला सामील करून घेतलं आणि हे घरातली काही लहान मोठी कामं त्या नारायणला सांगत असत. तसंच काही हिशोबाची कामं पण ते त्याच्याकडून करून घेत असत आणि हा नारायण पण अगदी चोखपणे आणि अगदी वल्लभ ही सगळी कामं करत असे. याच खाजगीवाल्याची 1 एकरची अशी मोठी जागा, आत्ता तिथे तुळशीबाग आहे तिथे होती तेव्हा, आणि त्यांनी त्या बागेमध्ये अशी एका बाजूला तुळस, दुर्वा, फुलं अशी एक छोटी बाग केली होती. तुळशी जास्त असतील कदाचित म्हणून त्याला तुळशीबाग असं नाव पडलं. आणि त्या दादासाहेबांच्या घरच्या पूजेसाठी फुलं आणि दुर्वा वगैरे आणायचं काम हे नारायणच करत असे. अशा आणखीन काही दिवसामध्येच हा नारायण दादासाहेबांचा लाडका झाला आणि ते त्याला नारायणच्या ऐवजी नारो असं म्हणू लागले. आणि मग काही दिवसातच नारायण हिऱ्यांचा नारहप्पाजी झाला. या नारायणाची आमचं इथली मेहनत आणि त्याची सचोटी वगैरे अशी पाहून अप्पाजींना असं वाटलं की याला जर आपण दरबारात साताऱ्याच्या दरबारात याला आपण पाठवलं तर याची स्वतःची प्रगती होईल आणि दरबारालाही याच्या कामाची मदत होईल असा विचार करून त्यांनी नारोअप्पाजींना साताऱ्याला शाहू महाराजांकडे पाठवलं. शाहू महाराजांकडे जाऊन गेल्यावर सुद्धा नारोअप्पाजींनी अतिशय प्रामाणिकपणे असं तिथे उमेदवारी केली, काम केलं आणि त्या दरबाराची सगळी हिशोबाची कामं त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केली आणि त्यामुळे शाहू महाराजांची मर्जी पण त्यांनी संपादन केली आणि मग शाहू महाराजांनी त्याला इंदापूर प्रांताचा मुकादम म्हणून त्याची नेमणूक केली. अशा रीतीने नारोअप्पाजी इथेही सगळ्यांचे म्हणजे हे झाले, खुश झाले शाहू महाराज त्यांच्यावर. शाहू महाराजांच्या पदवी त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ भट हे पेशवेपदावर होते आणि कुठेतरी शाहू महाराज कार्यवर असले तरी कारभार सगळा पेशवे बघत असत. या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचा 1720 मध्ये मृत्यू झाला आणि त्यांचे थोरले चिरंजीव थोरले बाजीराव यांच्याकडे पेशवेपद आलं.
थोरले बाजीराव आपल्याला माहिती अतिशय पराक्रमी आणि शूर होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया केल्या आणि मराठी साम्राज्य दूरवर त्यांच्या कारकिर्दीमध्ये पसरलं. आणि यांनी मग नंतर आपली ही राजधानी जी साताऱ्याला होती ती त्यांनी पुण्याला हलवली. पुण्याला हलवल्यानंतर त्यांनी मग 1732मध्ये पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि शनिवारवाड्यामध्येच त्यांनी आपल्या पेशव्यांसाठी राहण्याची वास्तू पण बांधली आणि मग पेशवे तिथे राहू लागले. त्याच्यानंतर हा आपले नारोआप्पाजी ज्या साताऱ्याहून राजधानी पुण्याला आल्यामुळे नारोआप्पाजींनाही पुण्याला ते आले. थोरल्या बाजीरावांच्या हाताखाली त्यांना खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. दरबारातले बऱ्याच काही ते शिकले आणि त्यांची चांगली प्रगती होत गेली नारोआप्पाजींची. थोरल्या बाजीरावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव म्हणजे आपण त्यांना नानासाहेब पेशवे म्हणून ओळखतो, तर ते या नानासाहेबांकडे पेशवेपद आलं. नानासाहेबांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये या नारोआप्पाजींकडून खूप कामं करून घेतली. या वेळेपर्यंत मराठी साम्राज्य अगदी सगळीकडे चौफेर पसरलेलं होतं. तर त्यांनी नारोआप्पाजींनी या संबंध मराठी राज्याची भूमिगणना केली आणि महसूल वसुलीचे काही वेगवेगळ्या पद्धती त्यांनी अंमलामध्ये आणल्या, त्याच्यात सुधारणा केली आणि साहजिकच महसूल वाढला. त्याच्यानंतर पुण्याच्या लोकांचा पुण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. तर बाजीराव नानासाहेब पेशव्यांनी नारोआप्पाजींना त्याच्याबद्दल सांगितलं की काही व्यवस्था करा. तर त्यांनी नारोआप्पाजींनी मग कात्रजचा तलाव बांधला आणि त्यामुळे पुण्याच्या लोकांची पाण्याची व्यवस्था झाली. त्याच्यानंतर नानासाहेबांच्या मनामध्ये असं एक सुंदर पुणे बसवायचं असं एक स्वप्न होतं त्यांचं. मग त्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या पेठा बसवायचा प्रयत्न सुरुवात केली आणि नवीन रस्ते बांधले वगैरे अशी सगळी कामं हाती घेतली आणि या कामामध्ये नारोआप्पाजींचं त्यांना अगदी मोलाचं योगदान असं झालं. त्याच्यानंतर नारोआप्पाजींनी आणि पण काही कामं केली की रेंजी म्हणून एक गाव आहे, तिथे गावात त्यांनी तिथल्या नदीवर एक मोठं धरण बांधलं, त्याच्या नदीवर घाट बांधले आणि त्याच्यामुळे आसपासच्या सगळ्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. त्याप्रमाणे पुराचं पाणी त्या धरणामुळे अडवलं गेल्यामुळे त्या पुराच्या पाण्यापासूनही सगळ्यांचा बचाव झाला. अशा रीतीने ही जेव्हा कामं सगळे त्या पाडळी गावाचा पण त्याच्यामध्ये समावेश झाला आणि पाडळी गावाच्या पण पाण्याचा तो प्रश्न सुरू. त्यांनी पाडळी गावामध्ये हनुमानाचं मंदिर बांधलं, दुसरं एक अमृतेश्वराचं मंदिर बांधलं. त्याच्यानंतर एक लिंब गाव सातारा म्हणून एक गाव आहे, तिथे त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये कोटेश्वराचं मंदिर बांधलं. अशी काही देवळं वगैरे बांधली त्यांनी नारोआप्पाजींनी. आणि जेव्हा पेशवे आणि नारोआप्पाजी एकत्र काम करत असत तेव्हा पेशव्यांच्या नजरेमध्ये ह्या नारोआप्पाजींचे काही गुण भरले नजरेमध्ये की या माणसाला मराठी साम्राज्याबद्दल एक प्रकारची निष्ठा आहे, त्याच्याकडे दूरदृष्टीपणा आहे, नंतर राजकारणातली मुत्सुद्देगिरी या माणसाकडे आहे. तर हे सगळे गुण त्यांनी पाहिले आणि मग 1750मध्ये नानासाहेब पेशव्यांनी नारोआप्पाजींना पुणे प्रांताचा सरसुभेदार ही अत्यंत जबाबदारीच्या आणि प्रतिष्ठेच्या पदावर नारोआप्पाजींची नेमणूक त्यांनी केली. हे सर इथं पाणी ही सरसुभेदारी करायची म्हणजे काय, सरसुभेदारीच्या अंडर एक म्हणजे आपल्या प्रांताचं रक्षण करायचं म्हणजे आपण डिफेन्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर महसूल वसुली म्हणजे कलेक्टर म्हणू शकतो. त्याच्यानंतर लष्कराची देखभाल करायची म्हणजे आर्मी प्रमुख म्हणू शकतो. त्याच्यानंतर न्यायव्यवस्था म्हणजे जस्टिस आणि प्रजेचं रक्षण म्हणजे साधारण पोलीस डिपार्टमेंट. अशी वेगवेगळी खाती या सरसुभेदाराला सांभाळावी लागत असत. आतापर्यंत या पुणे प्रांताच्या अंडर 280 गावं समाविष्ट झालेली होती आणि त्या प्रत्येक गावचा सुभेदार आणि त्या सगळ्या सुभेदारांवर नियंत्रण सरसुभेदाराचं अशी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारीची पद नारोआप्पाजींना सांभाळावं लागलं आणि ते त्यांनी अत्यंत कर्तव्यनिष्ठतेने स्वामीनिष्ठतेने आपण
होती तर त्यांचं मानधन पण त्यामुळे वाढलं आणि या काळामध्ये 10-25 रुपयाला 10 खंडी धान्य, अत्यंत उत्तम प्रतीचं असं धान्य तेव्हा मिळत असे, किंवा एखाद्या सैनिकाला 15 रुपयाचा रोख भत्ता, 15 रुपये कपड्यासाठी आणि 15 रुपये इतर भत्ता, असं 45 रुपयाचा पगार एखाद्या सैनिकाला मिळत असे. अशा वेळेस नारोप्पाजींना 17,000 रुपये सालाना असं एवढं मानधन मिळत होतं. आणि तेव्हा काही नोटा वगैरे नव्हत्या, तर सगळी नाणी, प्रत्येक नाणं चांदीचं, ते प्रत्येक नाण्याचं वजन 7 ते 8 ग्रॅम, म्हणजे या 17,000ची किती किंमत असेल याची आपण आता कल्पना करू शकतो. अशा रीतीने नारोप्पाजींची श्रीमंती वाढली. पण नारोप्पाजींनी त्याचा कधीही असा गर्व किंवा काही असं मोठे केलं नाही. उलट स्वामीनिष्ठ अशा नारोप्पाजींनी वेळप्रसंगी आपल्या स्वतःच्या गरजा, स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून पेशव्यांना जर काही मदत करायची असेल तर ती आपल्या स्वतःच्या तिजोरीतून करण्यास कधीही मागे पुढे पाहिलं नाही. त्यांना नारोप्पाजींना तुळशीबागेत राम मंदिरची स्थापना करावी असं का वाटलं? हे मी आता तुम्ही आधी त्यांचं सगळं चरित्र सांगते आणि मग त्यांना त्यांच्या मंदिराकडे कसं लक्ष केलं ते सांगते. तर आतापर्यंत ही जी सरसुभेदारी त्यांनी सांभाळलीच होती आणि त्यांना आणखीन एक असा मान मिळाला की 1757मध्ये त्यांना पालखीचा मान मिळाला. म्हणजे आता आपल्या कडे मंत्री झाला की त्याला जशी लाल दिव्याची गाडी मिळते तसा तो पालखीचा मान तेव्हा मिळत असेल. तर आता नारोप्पाजी पालखीतून ये जा करू शकत होते आणि त्यांची ने-आण करण्यासाठी पेशव्यांनी 16 भोई लोकांची नेमणूक केली होती. नंतर त्यांच्या पालखीपुढे एक अब्दागिरी, म्हणजे अब्दागिरी माहिती असेल तुम्हाला, इथली अब्दागिरी नाशिक काळी त्याच्या नावाची असते मानाचं, तर ते अशी अब्दागिरी होते त्यांच्या पालखीपुढे नेहमी चालत असे. आणि लाईट दिवे नव्हते तेव्हा, तर एक अशी दिपटी घेऊन अहोरात्र एक माणूस त्यांच्याबरोबर पालखीबरोबर असायचा. असा एवढा मान त्यांना नारोप्पाजींना तेव्हा मिळाला. आणि अशा प्रकारे दरबारामध्ये सरदारांमध्ये त्यांना एक मानाचं स्थान मिळालं. तर हे सगळं असं व्यवस्थित चालू असताना 1761मध्ये पानिपतची लढाई झाली. पानिपतची लढाई अफगाणचा अहमद अब्दाली आणि मराठा पेशवे यांच्यामध्ये ही पानिपतची लढाई झाली आणि त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे कित्येक सैनिक या पानिपतच्या लढाईमध्ये मारले गेले. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पेशव्यांचे मोठे चिरंजीव विश्वासराव हे त्या रणांगणावर कामी आले. त्यांचे बंधू सदाशिवराव हे बेपत्ता झाले आणि या सगळ्याचा नानासाहेब पेशव्यांवर अतिशय त्यांना धक्का बसला, त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. त्यातून ते काही बाहेर आले नाही आणि 1761मध्येच नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव माधवराव पेशवे, आपण थोरले माधवराव पेशवे म्हणतो, हे थोरले माधवराव पेशव्यांकडे पेशवेपद आलं. थोरले माधवराव पेशवे त्यावेळेस अतिशय वयाने लहान होते, म्हणजे त्यांचा अगदी लहान वयामध्ये त्यांच्याकडे पेशवेपद आलं. केवळ 17-18 वर्षाचं वय होतं त्यांचं. त्यांना फारसा अनुभव नव्हता. पण थोरले बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये तयार झालेले बरेचसे मराठा सरदार आणि त्याच्यामध्येच आपले नारोप्पाजी पण होते. या सगळ्यांनी माधवराव पेशव्यांना सांभाळून घेतलं आणि ते पेशवेपदावर आले. त्याच्यानंतर मग 1763मध्ये निजामाने पुण्यावर हल्ला केला आणि पुण्याची अगदी लूटमार केली, जाळपोळ केली, ती विध्वंस करत होता तो. पण त्यावेळेस थोरले माधवराव हे पुण्याच्या बाहेर मोहिमेवर गेलेले होते आणि अशा वेळेस नारोप्पाजीने पुढे होऊन काही मराठा सरदारांना आपल्या हाती बरोबर घेतलं आणि
निजामाशी वाटाघाटी केल्या आणि पुण्याची आणखी हानी होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या पदरचे 1.5 लाख रुपयाची खंडणी निजामाला दिली आणि पुण्याचं बेचिराख होण्यापासून त्याचं रक्षण केलं. ही बातमी जेव्हा मोहिमेवर असणाऱ्या माधवरावांना समजली तेव्हा त्यांनी आपली मोहीम अर्धवट सोडली. त्यांनी निजामाचा पाठलाग केला, त्यांच्याशी निजामाशी लढाई करून त्याचा पराभव केला आणि मगच ते पुण्याला परतले. आणि पुण्याला परतल्यावरती पुण्याची अशी वाईट अवस्था त्यांना पाहवली नाही, यांची दुर्दशा झालेली त्यांना पाहवली नाही आणि त्यांनी मग नारोबाजींना बोलवून पुण्याची पुनर्रचना करण्यास सांगितले. त्याच वेळेस त्यांनी त्यांना मुख्य नगर रचनाकार म्हणजे आपण काय म्हणतो आर्किटेक्ट, चीफ आर्किटेक्ट असं, तर ही पदवी देऊन त्यांना भूषवलं. आणि नारोबाजींनी पण त्यांचा विश्वास सार्थ करत अगदी पूर्वीपेक्षा सुंदर अशी पुण्याची त्यांनी पुन्हा तेव्हा वसवलं. नानापेठ, भवानीपेठ, सदाशिवपेठ अशा वेगवेगळ्या पेठा बसवल्या, रस्ते बांधले, काही देवळं बांधली, तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी काही दुकानं हे केली, लोकांना हे केली व्यवसाय वाढवण्यासाठी. तर असं हे सगळं करून त्यांनी पुण्याची पुनर्रचना केली. तर याच वेळीच याच्यावर पुरंदरगडावर काही कोळी समाजाची काही लोकं होती, त्यांनी पेशव्यांविरुद्ध जमाव केला, म्हणजे जमावाने बंड केलं होतं. तर त्या बंडाचा बंदोबस्त पण नारोबाजींनी केला. त्यांनी त्यांच्याशी काही वाटाघाटी केल्या आणि त्यांचा बंदोबस्त केला. आणि मग पुरंदरगड आणि सिंहगड अशा या 2 गडांची व्यवस्था माधवरावांनी नारोबाजींवर सोडली. इतकं सगळं झाल्यावर ही जे थोरले माधवराव पेशवे होते तर ते लहान वयामध्येच पेशवे झाले होते आणि या माधवराव पेशव्यांवर नारोबाजींचा फार जीव होता. त्यांनी त्यांना लहानपणापासून पाहिलं होतं. नंतर पेशवे झाल्यावर त्यांना सांभाळून घेतलं होतं, त्यांना मार्गदर्शन केलं होतं. पण या थोरले माधवराव पेशव्यांची पेशव्या म्हणून कारकिर्द फार कमी अवधीची ठरली, कारण त्यांना राजक्षय झाला होता आणि त्यामुळे अतिशय कमी वयामध्ये म्हणजे केवळ वयाच्या 28व्या वर्षी थोरल्या माधवरावांचं निधन झालं. त्याच्या मागे रमाबाई सती गेल्या आणि या सगळ्याचा नारोबाजींना फार दुःख झालं होते, अगदी खचून गेले होते. परंतु आपल्यावर असलेली जबाबदारी त्यांनी बघितली, म्हणजे त्यांनी जाणून ठेवली त्या जबाबदारीची आणि त्यांनी आपली सरसुभेदारी तशीच चालू ठेवली. थोरल्या माधवरावांना काही अपत्य नव्हतं, त्यामुळे त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव यांच्याकडे पेशवेपद आलं. तेही वयाने लहानच होते, परंतु त्यांचे काका रघुनाथराव म्हणजे आपण त्यांना राघोबादादा म्हणून ओळखतो, या राघोबादादांना फार पेशवेपदाची लालसा होती. त्यामुळे त्यांनी नारायणरावांविरुद्ध कट रचला, कारस्थान रचलं आणि त्यांचा शनिवारवाड्यामध्येच वध करवला. या कारस्थानामध्ये त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांचाही हात होता. त्यांनी ते जमा वगैरे केला, आपण इतिहासामध्ये शिकलो, तर त्यांचाही हात या कटामध्ये होता. नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई या त्यावेळेस गरोदर होत्या आणि त्यांनाही मारून त्यांचा निर्वंश करायचा डाव काकांचा होता. परंतु नारोबाजींनी रातोरात शनिवारवाड्यातून गंगाबाईंना आणखी सदाशिवरावांच्या पत्नी पार्वतीबाई या दोघींना रातोरात शनिवारवाड्यातून हलवलं आणि पुरंदरगडावर सुखरूपपणे सुरक्षितपणे नेऊन पुरंदरगडावर ठेवलं त्यांना. आणि पुरंदरगडावर सुद्धा त्यांचा घातपात होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी पुरंदरगडावरही फौजा तैनात केल्या, पहारा ठेवला आणि त्यांना वाचवलंच म्हणून आपण एका दृष्टीने. पुण्यामध्ये पण नारायणाचा वध झाल्यावर पुण्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो शत्रूचा, ही शक्यता लक्षामध्ये घेऊन त्यांनी तात्काळ पुण्याची नाकेबंदी केली आणि राघोबादादांचे जे मित्रपक्ष होता सगळे त्यांच्या घरांवर त्यांनी चौक्या बसवल्या, पहारे बसवले, शनिवारवाड्यावर त्यांनी फौजा तैनात केल्या आणि अशा सगळ्या बाजूंनी त्यांनी खडा पहारा देत पुण्याचं शत्रूपासून रक्षण केलं. राघोबादादांना पेशवेपद मिळू नये म्हणून तेव्हा जे काय बारभाई कारस्थान झालं त्या कारस्थानामध्ये सुद्धा
अशी एक ग्वाही त्यांनी पुण्यामध्ये फिरवली आणि त्यांचा कारभार पेशव्यांचा त्यांच्या नावाने कारभार सुरू ठेवला. त्याच्यानंतर ह्या कारभारी कारस्थानचा सगळा कारभार आणि इतर पत्रव्यवहार हे नारोबाजीच पुरंदरगडावरून त्यांच्यामार्फत सगळा हा होत होता कारभार. अशा रीतीने शाहू महाराजांपासून पेशव्यांच्या 5 पिढ्यांमध्ये म्हणजे थोरले बाजीराव, त्यानंतर नानासाहेब, त्याच्यानंतर थोरले माधवराव, त्याच्यानंतर नारायणराव आणि सवाई माधवराव अशा या 5 पेशव्यांच्या पिढ्यांमध्ये नारोबाजींनी काम केलं आणि अत्यंत एकनिष्ठपणे स्वामिनिष्ठतेने त्यांनी या मराठी साम्राज्याची सेवा केली आणि वयाच्या 75व्या वर्षीपर्यंत ते सेवा करत होते आणि मग 6 मार्च 1775 नारोबाजींचा मृत्यू झाला. अशा या थोर मुत्सुद्दी राजकारणाचं म्हणजे सेवेकराचं म्हणू आपण सरदार सुभेदाराचं यांच्या नावाने पेशव्यांच्या पोवाड्यामध्ये अशा 4 ओळी आहेत. त्यामुळे आता सांगते तुम्हाला की जयाने स्वशौर्ये पुणे रक्षी गेले, जये पुण्यनगरी सही भूषविले, तशी मंदिरी स्थापिली राममूर्ती, अशी पंत नारो हिरे ख्यात कीर्ती. अशा या पेशव्यांच्या पोवाड्यामध्ये या ओळी आहेत आणि अशा या नारोबाजींच्या घराण्यामध्ये आमचा जन्म झाला हे आमचं भाग्यच आहे. आणि अशा या त्यांचे आम्ही वंशज आहोत याचा आम्हाला सगळ्या तुळशीबाबांना अतिशय अभिमान आहे. अशा रीतीने हे पहिलं पार्ट मी ते संपवते. आता सांगते की मंदिराची स्थापना करायचं त्यांना कसं सुचलं वगैरे. तर आपण पाहिलं की यांच्या घराण्यामध्ये आप्पाजी खिऱ्यांच्या घराण्यामध्ये रामाची उपासना पहिल्यापासून होती, वंश परंपरेतच होती. राम हे त्यांचं आराध्य दैवत होतं आणि त्यामुळे साहजिकच नारोबाजींच्या पण मनामध्ये रामाबद्दल अपार भक्ती होती, श्रद्धा होती. या पेशव्यांकडून मिळालेली सरसुभेदारी, पालखीचा मान मिळाला त्यांना, त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली झाली, त्यांच्या जीवनात थोडं स्थैर्य आलं आणि आता वयही त्यांचं 60कडे चुकू लागलं होतं. आणि ते जेव्हा असा विचार करत की आपल्याला हे जे मिळालेलं यश आहे हे केवळ रामाचीच कृपा आहे आणि जे काही कार्य आपल्याकडून झालं हे सगळं श्रीरामानेच आपल्याकडून करून घेतलं. आणि मग अशा वेळेस 1758 साली त्यांच्या मनामध्ये आलं की आपण पुण्यामध्ये चांगलं राम मंदिर बनवावं. आणि जेव्हा मग विचार पक्का झाला तेव्हा त्यांनी मग जागा शोधायला सुरुवात केली. तर हा खाजगीवाल्यांचा जो एक एकरची जी जागा होती जी आता तिथे तुळशीबाग आहे तिथे ती जागा होती आणि त्या जागेमध्ये ती छोटी तुळशीबाग होती की ज्या जागेतून छोट्या नारायण खाजगीवाल्यांसाठी फुलं वगैरे देत असे. तर ही जागा नारोबाजींनी खाजगीवाल्यांकडून विकत घेतली आणि मग ती तुळशीबाग त्यांच्या मालकीची झाली आणि मग सगळे लोक तुळशीबागेचे मालक म्हणून त्यांना तुळशीबागाडेच असं म्हणायला लागले. आणि मग काही अवधीमध्येच नारोबाजी खिरे हे नारोबाजी तुळशीबागाडे झाले आणि खिरे नाव हे मागे पडलं. एकदा जागा मिळाल्यावर त्यांनी मग त्या जागेला तटबंदी बांधली आणि मग त्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांकडे रीतसर परवानगी मागितली आणि पेशव्यांनी काही हरकत न घेता त्यांना राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली. आणि मग अशा रीतीने 1761 त्यांनी राम मंदिर बांधण्यास सुरुवात केली. पण अशी सुरुवात केली, थोडंसं राम मंदिर बांधून होतं नव्हतं. तोच ही पानिपतची लढाईमध्ये आली आणि त्याच्यामध्ये तो सगळा प्रसंग झाला आहे की मराठ्यांचा पराभव झाला, पेशव्यांचा मृत्यू झाला आणि साहजिकच मंदिराचं बांधकाम एकदम थंडावलं. त्याच्यानंतर मग थोरले माधवरावांनी मात्र मग जेव्हा पेशवे झाले तेव्हा त्यांनी मग त्यांना बोलावून घेतलं नारोबाजींना की आता तुम्ही परत सुरू करा मंदिराचं बांधकाम. आणि मग अशा रीतीने ते मंदिर बांधकाम सुरू झालं आणि 1763
मंदिराचा गाभारा तयार झाला. आणि मग 1763मध्येच विधीपूर्वक मुहूर्त पाहून वगैरे उंबऱ्यात बसवण्यात आला. तर या पूर्वीच्या म्हणजे कोणत्याही देवालयाच्या बांधकामामध्ये या उंबऱ्याला खूप महत्त्व असतं. हे आता आपण अयोध्येच्या जे ऐकलं आपण तो अयोध्येच्या बांधकामाच्या मध्ये त्यांनी त्या बाईंनी आम्हाला असं सांगितलं होतं की त्या देवालयांमध्ये उंबऱ्याला फार महत्त्व असतं. तसा हा उंबरा मग त्यांनी मुहूर्त बघून रीतसर त्याची स्थापना उंबरा बसवून घेतला. त्यानंतर मग आता मूर्ती बसवायच्या. तर तेव्हा पंढरपूर हे शिल्पकारांसाठी अतिशय प्रसिद्ध असं गाव होतं. तिथले शिल्पकार वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती बनवायचे आणि त्या मूर्ती मग वेगवेगळ्या देवळांमध्ये बसवल्या जायच्या. तर तेव्हा त्या उमाजीराव पंढरपूरकर अशा एका शिल्पकाराला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की अशा श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई अशा या 3 मूर्ती बनवायच्या आहेत. तर त्या मूर्तींसाठी मग लागणारा जो संगमरवराचा दगड होता तो आता जिथे राजस्थान आहे तिथून मागवण्यात आला आणि मग त्या दगडामधून राम, लक्ष्मण, सीता अशा यांच्या अत्यंत रेखीव सुंदर अशा या सुबक मूर्ती तयार झाल्या ज्या आपण आता इथे पाहतोय. तर या मूर्ती म्हणजे 1765 साली या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा देवळामध्ये करण्यात आली आणि आता म्हणजे जवळजवळ 260 वर्ष झाली या मूर्तींना की आपण या मूर्ती अशा देवळामध्ये सध्या बघतो या आता इतक्याच चांगल्या अजून टिकून राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग गाभाऱ्यामध्ये त्यांनी संगमरवरी फरशा बसवल्या. त्याची उंबऱ्याची चौकट होती गाभाऱ्याची, त्याला चांदीचा कलाकुसर केलेला पत्रा बसवला आणि अशा रीतीने मंदिर एक तयार झालं. मग त्या मंदिरावर आता कळस बसवायचा, तर शिखर बसवायचं. मग त्यांनी त्या मंदिराच्या वर 70 फूट उंचीचं शिखर बसवलं. तर हे शिखर नागरा पद्धतीचं आहे आणि 2 पद्धती त्याच्यात, एक नागरा आणि एक द्राविडी. त्या साऊथकडे सगळ्या द्राविडी प्रकारामध्ये गोपुर अशी देवळं बांधली जातात आणि उत्तरकडे ही नागरा पद्धतीने शिखर बांधलं जातं. तर अशी शिखर 70 फूट उंचीचं शिखर त्यांनी बांधलं. त्याच्यामध्ये त्यांनी असे छोटे छोटे 70 कोनाडे आहेत या शिखराला आणि प्रत्येक कोनाड्यामध्ये एक याची मूर्ती, या साधू संतांची मूर्ती बसवलेली आहे आणि काही पेशव्यांचा पेहराव केलेल्या अशा काही व्यक्तींचे पण मूर्ती त्या कोनाड्यांमध्ये बसवलेल्या आहेत. त्या 2 कोनाड्यांमध्ये असा एक छोटा कळस, असे जवळजवळ 100 कळस त्या मंदिरावर आहेत, शिखरावर आहेत आणि सगळ्यात शेवटचा जो वरचा कळस आहे तो मात्र नारोबाजींनी सोन्याच्या पत्र्यांनी मिळवलेला आहे. अशा रीतीने शिखरही बांधून झालं. तर या शिखराच्या खाली जो चौथरा आहे त्या चौथऱ्यावर एक लहान आणि एक मोठी अशा 2 काळ्या पत्थरामधल्या वानरांच्या मूर्ती आहेत. तर हे पण आम्ही आता असं ऐकलं की कुठल्याही मंदिराचं शिखर बांधलं की कुठल्या तरी एक प्राणी त्याच्यावर असायला पाहिजे. तर या शिखरावर असे प्रत्येक बाजूला 2 असे जवळजवळ 4 बाजूला असे 8 वानर आणि त्यांची लहान पिल्लं अशी म्हणू आपण, अशी वानरांच्या मूर्ती काळ्या दगडामध्ये बसवलेल्या आहेत. तर आतापर्यंत असं कधी लक्षात नाही आलं की वानरच का, पण असं आता वाटतं की रामाला सेतू बांधायला वानरांनी शेरबांधर सेनेनी मदत केली आणि हनुमान हे सुद्धा वानर कुळातले होते म्हणून त्या वानरांची मूर्ती कदाचित तिथे स्थापल्या असतील. अशा रीतीने मंदिर बांधून झालं, कळस झाला, मूर्ती बांधून झाल्या. मग नारोबाजींनी राम आणि लक्ष्मणासाठी चांदीचे मुकुट तयार केले, काही थोडे दागिने तयार केले आणि प्रत्येक पिढीमध्ये त्यामध्ये त्या दागिन्यांमध्ये भर घातली गेली. इथपर्यंत मंदिर नारोबाजींच्या हयातीमध्ये तयार झालं आणि पुढचा सभामंडप वगैरे बाकीचे सगळे हे त्यांचे चिरंजीव रामचंद्र नारायण यांच्या हयातीमध्ये बांधलं गेलं. राम मंदिराभोवती अजून काही मंदिरे आहेत.
ती कोणती त्याच्याबद्दल सांग. तर हे राम मंदिर मध्ये एकेकाचं मोठी जागा असल्यामुळे मध्ये हे राम मंदिर झालं आणि मग आजूबाजूला त्यांना पुष्कळ रिकामी जागा मोकळी जागा मिळाली. तर मग या मोकळ्या जागेमध्ये नागरापाजींनी गणपतीचं मंदिर बसवलं. त्याच्यानंतर विठ्ठल रखुमाईचं एक मंदिर आहे. त्यानंतर मागे विष्णू पंचायत म्हणजे गरुड किंवा शेषशाही भगवान मुरलीधर अशी काही त्याच्यामध्ये ही देवळं त्यांनी बांधली. आणि दत्ताचं पण एक देऊळ आहे त्याच्यामध्ये, शंकराची पिंड आणि महादेवाचं देऊळ आहे. आणि मग रामाच्या बरोबर समोरच्या बाजूला काळ्या पत्थरामधला एक 4-4.5 फूट उंचीच्या हनुमानाची मूर्ती त्यांनी तयार करून घेतली. आणि बरोबर रामाच्या समोर असा हात जोडलेला असा हा मारुती त्याचं हनुमानाचं मंदिर त्यांनी तिथे स्थापन केलं. अशी आजूबाजूला सगळी मंदिरं स्थापन केली. आणि हे इथपर्यंत काळ सगळं त्यांच्या हयातीमध्ये झालं. आणि मग पुढचा सगळं सभामंडप आणि हे बाकीचं त्यांनी रामचंद्र त्यांचे चिरंजीव यांच्या हयातीमध्ये बांधलं. तुळशीबागेत वर्षभर कोणते धार्मिक कार्यक्रम किंवा उत्सव साजरे होतात? अजून सभामंडप असं की सभामंडप कसा बांधला तर राम आणि हनुमान यांच्यामध्ये बरीच मोकळी जागा होती. आणि या जागेमध्ये मग रामचंद्र नारायणच्या हयातीमध्ये तेव्हाचे नाईक चौधरी हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण देवालय जेव्हा ते बांधायचे तर त्यांनी प्रशस्त असा सभामंडप बांधला. तो सभामंडप जवळजवळ 60 फूट लांब आहे, 40 फूट रुंद आहे आणि त्याची उंची 20 फूट अशी आहे. आणि या मंदिराचे त्या सभामंडपाचे 3 भाग असे करण्यात आले आहेत. त्यात मधला भाग जरा मोठा आणि बाजूचे 2 जरा लहान असे भाग केले आहेत. नंतर ह्याचे जे खांब आहेत सभामंडपाचे ते बऱ्यापैकी रुंद असे आहेत आणि चांगल्या उच्च प्रकारच्या अशा लाकडाचे हे खांब आहेत. आणि त्याचं या सभामंडपाचं या 2 जे स्तंभ आहेत म्हणजे खांब आहेत त्याच्यावर अशा कलाकुसर केलेल्या कमानी आहेत. म्हणजे छतही या सभामंडपाचं लाकडी आहे आणि त्या लाकडी छतावर खूप बारीक अशी छान कलाकुसर केली आहे. नंतर उतरती जे बाजूचे जो सभामंडप आहे त्याच्यावर असे उतरती छप्र आहेत आणि त्याच्यावरच्या बाजूला कौलं बसवलेली आहेत. अशा या मोठ्या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. एक उत्तरेला आहे, एक दक्षिणेला आणि एक पश्चिमेला, अशी 3 मोठी प्रवेशद्वार आहेत. आता हे सगळं मंदिर बांधण्याचं मी तुम्हाला किती 5-7 मिनिटात सांगितलं असेल, पण ॲक्च्युली हे मंदिर बांधायला फार काळ गेला होते. म्हणजे अगदी टप्प्याटप्प्याने हे मंदिर बांधण्यात आलं. 1761 जे मंदिर बांधायला सुरुवात झाली ते जवळजवळ 20 वर्ष हे मंदिर बांधण्यात येत होतं. पेशव्यांच्या सारख्या लढाया असायच्या, त्याच्या मोहिमा असायच्या. नंतर नारायणपाजींची सरसुभेदाराची कामं असायची. त्यामुळे हे काम संथेने होत गेलं आणि टप्प्याटप्प्याने या मंदिराची बांधणी झाली. या सबंध बांधकामाला तेव्हाच्या काळामध्ये 1,36,000 असा एवढा खर्च आला. आणि ह्या ज्या राम लक्ष्मण सीतेच्या ज्या मूर्ती ज्या पंढरपूरकरांनी बनवल्या त्यांना त्याची खंडनावर म्हणून 370 रुपये देण्यात आले. आणि मंदिर आहे हनुमानाची जी मूर्ती बनवली त्यांना फक्त 40 रुपये खंडनावर दिली. आता आपण असं फक्त 40 रुपये म्हणतोय, पण त्या काळी 12 रुपये 15 रुपये मुळात सोनं होतं. तर त्यामुळे त्या 40 रुपयाची 370ची काय किंमत असेल याचा आपण अंदाज करू शकतो. अशा रीतीने हे मंदिर बांधून झालं. आणि हे मंदिर सवाई माधवरावांच्या काळामध्ये पूर्णपणे झालं होतं बांधलं. आणि सवाई माधवराव नेहमी देवळामध्ये यायचे, दर्शनाला यायचे. आणि खर्ड्याची एक लढाई झाली त्यांच्या काळामध्ये. तर त्या लढाईमध्ये ते रामाला नावच बोलले होते ते. आणि मग त्या लढाईमध्ये त्यांना जय मिळाला, म्हणजे त्यांची सरशी झाली, यश मिळालं. आणि मग त्यांनी तुळशीबागेमध्ये पश्चिम दरवाजावर नगारखाना बांधून दिला. आणि हे
कायमस्वरूपी चौघड्याची व्यवस्था केली आणि आजही तुळशीबागेमध्ये दिवसातून 3 वेळा चौघडा वाजवला जातो. एक सकाळी 9, 9:30 वाजता, दुपारी 3:30 वाजता आणि रात्री 7:30, 8 वाजता. असं अजूनपर्यंत म्हणून ती प्रथा चालू आहे. आणि मग या मंदिराच्या देखभालीसाठी किंवा आपण म्हणतो तसं नंदादीसाठी पेशव्यांनी वेळोवेळी 4 गावं इनाम म्हणून मिळाली देवस्थानाला. त्याच्यामधलं पहिलं वडू गाव जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे आणि दुसरं त्याच्या शेजारी बकुरी म्हणून गाव आहे. तिसरं केतकावळं, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की केतकावळ्याला प्रतिभा बालाजीचं मंदिर आहे, ते केतकावळ गाव. आणि चौथं कराडे बुद्रुक म्हणून आहे, ते मला वाटतं पनवेलच्या जवळ आहे. अशी 4 गावं इनाम गावं म्हणून संस्थानाला मिळाली. तर असं हे पुण्यातलं सगळ्यात जुनं आणि सर्वात नवीन, हे जुनं आणि सर्वात मोठं असं हे तुळशीबागेचं राम मंदिर आता रामजी तुळशीबाग संस्था म्हणून ओळखलं जातं. आणि हे सरकारने हेरिटेज वास्तू म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे रिनोव्हेशनचं काम हे अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं. सध्या तुळशीबागेमध्ये रिनोव्हेशन चालू आहे आणि मूळच्या स्ट्रक्चरला कुठेही धक्का न लावता हे रिनोव्हेशन करावं लागतं. तर अशा या तुळशीबागेच्या इतिहासाचं म्हणा किंवा त्या मूर्तीबद्दल पेशव्यांच्या अशाच एका कवितेमध्ये म्हणू किंवा पोवाड्यामध्ये म्हणू अशा 1-2 वळी आहेत की श्रीरामाच्या मूर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या, ज्याला त्याला पाहिती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या. तर असं हे राम मंदिर बांधलं. आता मी सांगते तुम्हाला की या इथे आपला दुसरा भाग संपला आणि आता आपण देवळामध्ये काय काय धार्मिक कार्यक्रम होतात आणि आमचा रामजन्माचा उत्सव कसा पार पाडला जातो हे बघू. बोलले होते ना, मी आपली एक सोडून बोलते. तर अशा रीतीने मंदिर बांधून झालं आणि मंदिराची व्यवस्था जेपर्यंत नारायणप्पाजी होते तोपर्यंत त्यांनी बघितली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा रामचंद्र नारायण यांनी ती मूर्ती सगळी व्यवस्था बघितली. मध्ये 3 पिढ्या गेल्या पण त्यांची काही वेळापट आपल्याला उपलब्ध नाही आहे त्याची काही माहिती. मग त्याच्यानंतर माझे वडिलांचे वडील म्हणजे आजोबा त्यांची 6वी पिढी, माझ्या वडिलांची 7वी पिढी, माझ्या भावाची आणि माझी 8वी पिढी, त्याच्या भाऊ म्हणजे इतर चुलत भावाची मुलं ही सगळी 9वी पिढी आणि या 9व्या पिढीमधला सगळ्यात मोठा जो आमचा भाचा त्याच्या नातवाची म्हणजे आता परवा झाली म्हणजे ती 11वी पिढी आमची आता तुळशीबागेची अस्तित्वात आली आहे. तर आमचे आजोबा आणि वडील म्हणजे आजोबा आणि आजोबांचे भाऊ चुलत आजोबा हे दोघं जण असल्यामुळे त्या दोघांनी तोपर्यंत त्यांची सगळी रामाची व्यवस्था बघितली. पण पुढे 7वी पिढी म्हणजे आमच्या वडिलांची जी पिढी तिथे थोडासा असा प्रश्न आला की आजोबांना आमच्या 5 मुलं आणि 2 मुली आणि काका आजोबांना 3 मुलं आणि 5 मुली. आता मुलींचा काही प्रश्न नाही पण हे 5 मुलं आणि 3 चुलत असे 8 भाऊ. तर यांची नावं तुम्हाला जरा सांगितली तर थोडीशी हे आहेत. सगळ्यात मोठे ते कचेश्वर, त्यांचं नाव कचेश्वर, त्यांना तात्यासाहेब म्हणून आम्ही म्हणतो. दुसरे शुक्लेश्वर, त्यांना आम्ही लालासाहेब म्हणतो. तिसरे गणेश, ते अण्णासाहेब. माझे वडील महारुद्र, ते बहादर साहेब. धाकटे नारायण, ते नानासाहेब. असे हे 5 सखे आणि चुलत त्यांच्यामध्ये त्र्यंबक रामचंद्र हे त्यांना आम्ही बापूसाहेब म्हणतो. त्याच्या घरचे चिंतामण रामचंद्र ते अप्पासाहेब आणि सगळ्यात धाकटे विजय रामचंद्र ते दाजीसाहेब. अशी सगळी साहेब लोक आणि संस्थानाला शोधतात अशीच ही सगळी नावं आहेत. आणि हे 8 जण एकत्र सगळी व्यवस्था बघणं प्रॅक्टिकली काही जमणार नव्हतं. म्हणून मग या लोकांनी असं ठरवलं की दरवर्षी एकाकडे ही जबाबदारी द्यायची.
म्हणजे मग 8 वर्षांनी परत आपली टर्न येते. परंतु सगळ्यात धाकटे जे दोघं काका होते त्यांनी काही कारणाने आम्ही ही जबाबदारी नाही घेत, तर तुम्ही 6 जणांनीच ती घ्या असं सांगितल्यामुळे हे 6 जण आता दरवर्षी एकाकडे अशी व्यवस्था जाते. आम्ही त्याला सालकरण असं म्हणतो किंवा सालकरी म्हणतो. तर हे साल दर 1 ऑगस्टला सुरू होतं. 1 ऑगस्ट ते 31 जुलै असं हे वर्षभर त्या मंदिराची जेवढी काही जबाबदारी असेल ती सगळी जबाबदारी त्यांच्यावर येते. नंतर या 1 ऑगस्टला एकदा साल सुरू झालं की पहिला धार्मिक कार्यक्रम म्हणजे श्रावणी म्हणून असतो. तर श्रावणीमध्ये जानवं बदलायचा हा कार्यक्रम असतो. त्याच्यात 2 प्रकार, एक रामाची श्रावणी आणि एक सार्वजनिक श्रावणी. त्याच्यामध्ये आमचे जे गुरुजी आहेत ते काही श्लोक वगैरे म्हणून ते काही हे म्हणून रामाच्या पुढे नवीन जानवं हे अर्पण करतात आणि या नवीन जानव्याची असे काही धागे काढून 6 घरी आमच्या पाठवले जातात आणि ते कोणी गळ्यामध्ये घालतं, कोणी हातामध्ये घालतं. त्याच्यानंतर जी सार्वजनिक श्रावणीमध्ये याच्यामध्ये आमचे सगळे तुळशीबाई बंधू लोक आणि बाहेर कोण ज्यांना इच्छुक असतील, ज्यांना आपलं जानवं बनवायची बदलायची हे अशी संस्कार करून बदलायचं असेल असे सगळे इच्छुक लोक सभामंडपामध्ये जमतात आणि मग गुरुजी त्यांना ते सगळी पूजा वगैरे सांगून जुनं जानवं काढून नवीन जानवं परिधान करतात. त्याला श्रावणी म्हणतात आणि ही श्रावणी नारळी पौर्णिमेला होते. त्याच्यानंतर येतो कृष्णजन्म. कृष्णजन्म खरं रात्री 12 वाजता असतो, पण आता ही सर्व लोक कोणी तुळशीबागेमध्ये राहत नाही, त्यामुळे रात्री 12 वाजता तेव्हा जन्म करता येत नाही, म्हणून रात्री साधारण 7:30-8 वाजल्यापासून करतात आणि तुम्ही का पाळणा वगैरे सजवलेला पाळणा बांधून बाळकृष्ण त्याच्यामध्ये ठेवून तो जन्माचा होतो आणि त्यानंतर प्रसाद वगैरे वाटतात. कृष्ण जन्म झाल्यानंतर दिवाळी येते. दिवाळी आपल्यासारखी सगळी रामाची दिवाळी साजरी होते. या नरक चतुर्दशी आणि पाडवा या दिवशी अगदी पहाटे लवकर असं रामाला अभ्यंगस्नान घातलं जातं. त्याच्यामध्ये तेल लावून, उटणं लावून, पंचामृताची आंघोळ, साध्या पाण्याची आंघोळ असं करून ते अभ्यंगस्नान घालतात आणि मग रामाला 4 दिवस रोज नवीन पोशाख घातला जातो, दागिने घातले जातात आणि 4 दिवस गोळाचा नैवेद्य असतो. संध्याकाळी दीपोत्सव असतो. सर्व मंदिरावर पणत्या लावल्या जातात, आकाश दिवे लावलेले असतात आणि मंदिरामध्ये रांगोळ्या काढतात. आजकाल हे संस्कार भारतीची लोक पण चांगली रांगोळ्या काढतात देवळामध्ये येऊन, तसं ते रांगोळ्या पण काढतात आणि अशीच आपल्यासाठी रामाची दिवाळी साजरी होते. दिवाळीनंतर तुळशीचं लग्न येतं. आता तुळशीबाग म्हणल्यावर तुळशीचं लग्न तर झालंच पाहिजे. तर मग छान तुळशीचं लग्न सभामंडपामध्ये आपल्या कुंडीमधल्या तुळशीच्या रोपाला छान सजवतात, हार फुलं घालून शेला म्हणून वस्त्र पांघरतात. नंतर एक छोटासा मंडप तयार करतात आणि एका बाजूला तुळशीची अशी उंचावर तुळशीची कुंडी ठेवली जाते आणि खाली पाटावर बाळकृष्ण ठेवला जातो. विधिवत त्यांची पूजा होते आणि मग गुरुजी अगदी अंतर्पाठ धरून मंगलाष्टका म्हणून अगदी सान्याली चौघड्यामध्ये तुळशीचं लग्न साजरं केलं जातं आणि मग प्रसाद वगैरे वाटला जातो. त्याच्यात सगळे तुळशीबागाला सामील होतातच, उलट लग्न बघायला बरेच गर्दी या सभामंडपामध्ये यावेळेस होते. तुळशीच्या लग्नानंतर येते वैकुंठ चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशीला फक्त याच दिवशी रामाच्या गाभाऱ्यामध्ये सगळ्या भक्तांना जायची परवानगी असते आणि रामाच्या चरणाला अगदी स्पर्श करण्याची परवानगी असते आणि त्यामुळे साहजिकच अतिशय गर्दी होते. आणि असं म्हणतात की या दिवशी हरी आणि हर यांची भेट होते या दिवशी. तर हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे आपल्या विष्णूचा रूप राम, अशी त्यांचं मिलन या दिवशी होतं. आणि या दिवशी फक्त वैकुंठ चतुर्दशीला रामाला बेल व्हायला जातो. इतर वेळेस तरी बेल पण वाहते रामाला, पण या दिवशी बेल व्हायला जातो. अशा रीतीने वैकुंठ चतुर्दशी होते. त्याच्यानंतर मग दत्त जयंती येते. दत्त जयंतीलाही असंच कृष्ण जन्मासारखं दत्त
दत्ताच्या देवळामध्ये कीर्तनकार असतात, ते दत्ताच्या जन्माची कथा सांगत असतात, पाळणा बांधतात, त्याच्यात पालखं ठेवलेले असतात दत्ताच्या, आणि ते कीर्तन वगैरे करून दत्त जन्म होतो, सुंठवडा आणि प्रसाद वाटला जातो. दत्त जयंतीनंतर मग मी हे भराभरा सांगते कारण मला आपल्याला रामजन्माचा सोहळा जरा सांगायचा आहे म्हणून. त्याच्यानंतर धुंधुरमास म्हणून आमच्याकडे 16 डिसेंबरपासून संक्रांतीपर्यंत एक महिनाभर धुंधुरमास असा पाळला जातो. तर यामध्ये इतर अगदी लवकर म्हणजे साधारण 9 वाजताच आम्हाला नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्यामध्ये आपण जसं भाकरी वगैरे, तिळाची भाकरी, तीळ लावलेली लोणी, नंतर मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, असा हा महिनाभर नैवेद्य आम्हाला दाखवला जातो. असा हा धुंधुरमास पाळला जातो. मग त्यानंतर वसंत पंचमी येते. वसंत पंचमीला आमच्या तुळशीबागेच्या उत्सवाची शुभारंभ या वसंत पंचमीला करतात आणि म्हणजे आमच्या सगळ्या या सुना बायका तुळशीबागांच्या वडे घालून त्याचा शुभारंभ करतात आणि सगळी जी म्हणजे रामजन्माला रामनवमीच्या उत्सवाला जी काही कामं असतात ती सगळी त्यांची सुरुवात या वसंत पंचमीपासून केली जाते. पूर्वी कसं की धान्य भरायचं, नंतर पापड पापड्या आम्ही घरी करत असो, नंतर भरडा बनायचा, नंतर मसाले करायचे, म्हणजे जी काय स्वयंपाकाची तयारी असेल ती आम्ही वसंत पंचमीपासून सुरू करत असो. पण आता आजकाल घरी कोणी एवढं करत नाही, सगळे कॉन्ट्रॅक्टच केलेलं असतं. पण ही जरी कामं नसली तरी बाकीची कामं म्हणजे काय रामाचे पोशाख हे करायचे, नंतर पत्रिका, रामाची निमंत्रण पत्रिका असते ती छापायची, मांडव घालायची कामं असतात. अशी वेगवेगळी कामं सुरुवाती या वसंत पंचमीपासून होते. मग त्याच्यानंतर येते 6 मार्चला नारळपालीचा पुण्यतिथीचा दिवस असतो. हाही दिवस चांगला साजरा केला जातो. कोणीतरी चांगल्या सेलिब्रिटी व्याख्यात्याला बोलवतात आणि त्यांच्याकडून काहीतरी एखादं म्हणजे चांगलं भाषण वगैरे त्या दिवशी रामापुढे केलं जातं, किंवा मग काही गाण्याचा कार्यक्रम किंवा भजनाचा कार्यक्रम, काहीतरी कार्यक्रम त्या दिवशी देवळामध्ये केला जातो. या सगळ्या समारंभांबरोबरच दरवर्षी एकदा तरी भागवत सप्ताहाचा कार्यक्रम तुळशीबागेमध्ये होतो. नंतर दर एकादशीला म्हणजे महिन्यातून 2दा कीर्तनाचा कार्यक्रम असतो, किंवा महिनाभर काही ना काहीतरी भजनी मंडळाचे कार्यक्रम, गाण्याचे कार्यक्रम. आत्ताच परवा म्हणजे आता कालच त्याची समाप्ती झाली, ते घायगुडे म्हणून श्रीनीती घायगुडे नावाचा एक अत्यंत इतका उमदा तरुण आहे तो, तेजस्वी, म्हणजे मी पाहिलेलं आहे त्यांना. त्यांनी 2 महिने या तुळशीबागेमध्ये ते घनपाठी ब्राह्मण म्हणतात ना तसा तो आहे, आणि त्यांनी या ऋग्वेदातल्या ऋचा पठण करून त्यांनी त्या रामासमोर म्हणून दाखवल्या. म्हणजे घनपाठी म्हणजे काय, कुठूनही सुरुवात करा तो पुढे म्हणतोच. त्याला एखादा कुठलाही ऋग्वेदाचा आपण ऋचा दिली तर तो त्याच्या पुढे ते म्हणू शकतो. आणि असा तो कार्यक्रम जवळजवळ महिना 1.5 महिना तुळशीबागेमध्ये चालू होता. आणि असेच काही ना काही धार्मिक कार्यक्रम हे संबंध वर्षभर केले जातात. आणि याच्यानंतर मग आमचा रामनवमीचा उत्सव 9 दिवस जो असतो तो या रोज होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असते? तर हे सगळे वर्षभर होणारे कार्यक्रम, आणि मग जो मुख्य आमचा कार्यक्रम सोहळा तो आमचा रामजन्माचा रामनवमीचा सोहळा. हा रामनवमीचा सोहळा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपला पाडवा, या पाडव्यापासून एकादशीपर्यंत 11 दिवस सलग असा हा सोहळा असतो. आणि त्याच्यानंतर मग पौर्णिमेला हनुमान जयंती होते, त्यानंतर चतुर्थी येते त्याला सत्यनारायण होतो, आणि मग शेवटी सीता जयंती असा हा कार्यक्रम आमचा पूर्ण रामजन्मभूमीच्या सोहळ्याचा असतो. तर पाडव्याला या पाडवाचा उत्सव सुरू होण्याच्या आधी तुळशीबागेमध्ये मांडव सगळ्या बाजूने मांडव घातला जातो. नंतर तोरणं आपली प्रवेशद्वारांवर चांगली तोरणं बांधली जातात, नारळाचे खुंट बांधतात, तोरणं बांधतात. आमची रामाची गुढी उभारली जाते. नंतर रामाच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर हळदी कुंकाचे सडे घातले जातात, रांगोळी काढतात. नंतर रामाची रांगोळी दरवर्षी काढली जाते.
जाते. दिसतं आहे तुम्हाला इथे असे संस्कार भारतीची लोक रामाची रांगोळी काढतात. नंतर सजावट सुरू होते. संपूर्ण सभामंडप सुंदर फुलांनी वगैरे असा सजवला जातो. आणि मग रामाची पण मग अशीच पाडव्याला सुंदर अभ्यंगस्नान होऊन त्यांना नवीन पोशाख घातले जातात. हे रामनवमीमध्ये सगळे रामाचे जे रोज नवीन पोशाख घालतात ती माझी बहिणी सगळे पोशाख शिवते. आणि वर्षभरी बरेचसे हिचेच पोशाख असतात शिवलेले रामाला घातलेले. तर हे असं नवीन पारंपरिक आमचे दागिने रामाला घातले जातात आणि रामाला छान सजवण्यात येतं. त्याच्यानंतर बाहेर सभामंडपामध्ये काही मुलांचे रामरक्षा पठण होतं. नंतर रामाला बहुमान अभिषेक या दिवशी केला जातो. याच्यामध्ये 7 किंवा 11 ब्राह्मण काही त्यांचे श्लोक म्हणून रामाला अभिषेक करतात. नंतर आमचे गुरुजी आहेत ते रामायणाचं वाचन करतात सभामंडपामध्ये बसून. असे काही ना काहीतरी कार्यक्रम सभामंडपामध्ये चालू असतात. मग 12 वाजता रामाची आरती आणि महाआरती आणि प्रसाद होतो. रामाला नैवेद्य वगैरे दाखवून आणि मग प्रसादाचं जेवण वगैरे होतं. हे 10 दिवस आमच्याकडे रामाची प्रसादाची जेवणं झालेली असतात. साधारण 80 ते 100 लोकांचं पाणी म्हणजे तुळशीबागेच बरेच आहेत. आणि आपण जसे लग्नामध्ये आपतेष्ट लोक बोलवतो, आपले ओळखीचे लोक बोलवतो, तसे आपले मित्रमंडळी नातेवाईक अशा सगळ्या लोकांना या पहिल्या 8 दिवसामध्ये रोज थोडे थोडे करून असं आम्ही प्रसादाला बोलवतो. अशी प्रथा आहे. त्याच्यानंतर दुपारी 3-3:30ला भजनी मंडळाचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर 5:30 वाजता प्रख्यात प्रवचनकारांची प्रवचनं रामापुढे होतात. आत्तापर्यंत बरेच वर्ष कल्याणी नामजोशींचं प्रवचन होत असे. आता मध्ये 2 वर्ष चारुदत्त आपल्यांची होती. त्यानंतर एकदा मोहनताई चितळे शंकर अभ्यंकर वाचस्पती शंकर अभ्यंकर नावच आठवेना. तर त्यांचं प्रवचन झालं काही मध्ये 1-2 वर्ष. आणि यंदा मोहनाची तळे यांचं प्रवचन होतं. या प्रवचनानंतर मग रात्री 8 वाजता आमची पालखी निघते. ती पालखी सजवलेली पालखीमध्ये रामाची आमची उत्सव मूर्ती ठेवलेली असते. रामाच्या पादुका ठेवलेल्या असतात. आणि ही पालखी तुळशीबागेच्या आवारामध्ये सगळीकडे अशी प्रदक्षिणा घालण्यासाठी फिरते. आणि प्रत्येक देवळापाशी थांबून आरती होते आणि ही पालखी पुढे जाते. आणि अशी प्रदक्षिणा घालून परत मोठ्या सभामंडपात येऊन महाआरती होते रामाची. आणि मग असा हा एक पहिला दिवस इथे संपतो. आणि पहिल्यांदा आमच्या म्हणजे पूर्वी या पालखीच्या नंतर रात्री 9 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. म्हणजे ते प्रसिद्ध आफळे म्हणजे गोविंदस्वामी आफळ्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर ते आफळे किंवा निजामपूरकर अशी चांगल्या लोकांची कीर्तनं ठेवली जायची. परंतु हल्ली कीर्तनाला अजिबातच श्रोतृवर्ग नाही. आणि आजूबाजूला राहणारे लोकही आता रात्री येत नाहीत. पार्किंगची अडचण असते. त्यामुळे कीर्तनाला अजिबातच लोक येत नाहीत. म्हणून आजकाल कीर्तन बंद केलं आहे. परंतु प्रख्यात गायक लोकांचे काही गाण्याचे कार्यक्रम आम्ही आता रामापुढे ठेवतो. तर आतापर्यंत आनंद भाटे, उपेंद्र भट, सानिया पाटणकर, शिल्पा कुंतांबेकर, सावळीदाता, नंतर अशा या शब्द अभिषेकीचा आणि श्रीधर फडकेचं तर यावर्षी पण गाण्याचा कार्यक्रम झाला. असे मोठे मोठे गायकांची गाणी रामापुढे पहिल्या 8 दिवसामध्ये ठेवली जातात. अशा रीतीने मग रामाचा पहिला दिवस म्हणजे असाच पहिले 8 दिवसाची ही अशी दिनचर्या दिनक्रम असा असतो. आणि रात्री सगळं झाल्यानंतर सगळ्या घरच्या बायका रामाची न विसरता दृष्ट काढतात आणि रामाचे दागिने परत उतरवले जातात. कारण तेवढी जोखीम काही कोणी घेत नाही. ते रोज दागिने घालायचे काढायचे हे एक जबाबदारीचं कामच असतं. अशा रीतीने अष्टमीपर्यंत हा असा कार्यक्रम दिनक्रम चालू असतो. अष्टमीचा दिवस हा आमचा माहेरवाशिणीचा दिवस म्हणून आम्ही मानतो. आम्ही पुण्यामध्ये जेवढ्या काही तुळशीबागेच्या मुली आहोत
किंवा आता भावांच्या मुली पण पुण्यामध्ये राहिलेल्या आहेत आणि अशा आम्ही सगळ्या जणी या उत्सवाला मुद्दाम अष्टमीच्या दिवशी आम्ही आवर्जून जमतो आणि वर्षभरात आमच्या भेटीची भेट होत नाही पण की या उत्सवामध्ये नक्की होते आणि मग असा आमचा उत्सव आमची एक खास पंगत जेवायला असते. हे भाऊ लोक आम्हाला पुरणाच्या पोळीचा आग्रह करून जेवायला घालतात आणि असा हे आमचा अष्टमीचा माहेरवासणींचा एक खास दिवस असतो. याच दिवशी संध्याकाळी अष्टमीला कौसल्याचं डोहा जेवण म्हणून केलं जातं. तर या गौरीला असा हार दागिने वगैरे घालतात आणि सजवतात आणि गौरी पुढे सगळे फराळाचे पदार्थ लाडू चकली करंजी सगळी फळं असं ठेवून त्याचे नैवेद्य दाखवतात आणि मग देवळामध्ये येणाऱ्या सगळ्या भगिनींना हळदी कुंकू दिलं जातं आणि ओली डाळ प्रसाद म्हणून दिली जाते. अशा रीतीने अष्टमी साजरी होते आणि मग येतो तो आमचा जवळचा दिवस रामजन्माचा. रामनवमीचा हा जो दिवस आहे ते पाडव्याप्रमाणेच अशीच रामाची सगळी सभामंडपाची सजावट वगैरे करतात आणि सभामंडपामध्ये उंचावर असा सोन्याचा चांदीचा रामाचा पाळणा आहे तो बांधला जातो आणि दिसतोय का नाही मला नाही दिसत. हा असा पाळणावर बांधला जातो. त्याच्यानंतर हा पाळणा बांधला जातो आणि या दिवशीचा रामाचा पोशाख जरा वेगळा असतो. जो असा झगण्यासारखा पहिला फोटो जो आपण पाहिला लाल ड्रेसमधला तर तो असा वेगळा पोशाख या दिवशी रामाला बांधला जातो. रामाचे पारंपरिक दागिने वगैरे घालून सुंदर हार वगैरे करून रामाची मूर्ती अगदी छान सजवली जाते. या दिवशी रामाचा गाभाराही अतिशय छान पद्धतीने सजवला जातो आणि मग नंतर 11 वाजता रामजन्माच्या आधी पोशाखाची मिरवणूक असते त्याबद्दल काय सांगशील? तर ही 11 वाजता म्हणजे साधारण 10:30-11 वाजता जन्माच्या आधी ही पोशाखाची मिरवणूक निघते. इथे पोशाख म्हणजे ॲक्च्युली पोशाख नसतो पण एक लाल रंगाचं असं दोरव्याचं बारीक जाळीचं असं कापड त्याचा तागा आणि पांढऱ्या कापडाचा एक तागा ज्याच्यावर रामाच्या पावलांचे ठसे उमटवलेले असतात. असे हे दोन कापडाचे तागे असे एका तत्कामध्ये ठेवलेले आणि फळाफुलांची ताटं असे हे सगळे घेऊन हे सर्व तुळशीबाबांनी लोक मिरवणुकीने रामेश्वराच्या मंदिरामध्ये जातात. तिथे ते देवापुढे ठेवून त्याची पूजा करून मग ते परत देवळामध्ये आणतात. तर याच रामेश्वराच्या देवळामध्ये नागप्पाजी पहिल्यांदा आले होते आणि तिथेच त्यांना दादासाहेब खाजगीवाल्यांनी आश्रय दिला होता म्हणून त्यांचा मान राखण्यासाठी हे सगळं पहिल्यांदा आम्ही रामेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो आणि आज सर्व तुळशीबाबांना खाजगीवाले हे आमचे मालक आहेत त्याचा मान आम्ही ठेवतो आणि आम्ही त्यांना आमचे मालकच समजतो. यानंतर आम्हाला या दिवशी असे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. याच्यामध्ये प्रथा अशी आहे की श्रीराम जय राम हा जो 13 अक्षरी शब्द आहे तर त्याची 13 पक्वान्न करायची असा ती खरी प्रथा आहे. तर असेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करंज्या नंतर आपण खीर करू शकतो. शिरा श्रीखंड जिलेबी पुरणपोळी असे जेवढे जमतील तेवढे असे पक्वान्न केली जातात आणि त्याचा रामाला नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी आम्हा लोकांना उपवास असतो त्यामुळे उपवासाच्या पदार्थांचा एक नैवेद्य दाखवतात. त्यानंतर आपण फराळाचे पदार्थ जे करतो दिवाळीमध्ये चकली शंकरपाळी अनारसे वगैरे त्या पदार्थांचा एक नैवेद्य दाखवतात. फळांचा एक नैवेद्य दाखवला जातो. असे वेगवेगळे बरेच नैवेद्य या दिवशी रामाला दाखवले जातात आणि मग रामजन्माची वेळ येते. आमच्याकडे रामजन्म हा 12:40 केला जातो. तर रामजन्माच्या वेळेस बाहेर सभामंडपामध्ये एक कीर्तनकार असतात ते रामजन्माची कथा सांगत असतात आणि अत्यंत इतकी गर्दी असते त्या रामजन्माच्या वेळेस संबंध सभामंडप
अगदी गाभारा हे सगळं अगदी भरलेलं असतं. पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी अशा ह्याच्यासाठीचे बंदोबस्तासाठी ठेवलेले असतात. आणि अशा ह्याच्यामध्ये आज गाभाऱ्यामध्ये हे सर्व पुरुष लोक आमची पारंपरिक काही श्लोक आहेत. आधी रामाची पूजा होते आणि मग पारंपरिक श्लोक हे सर्व पुरुष मंडळी म्हणत असतात. आणि बायका आम्ही बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये असतो. आणि मग राम जन्माच्या आधी थोड्या वेळ सर्वांना फुलांच्या पाकळ्याच्या अक्षतासारखं दिलं जातं. आणि मग अगदी जन्माच्या वेळेस ते गुरुजी आहेत ते राम जन्माचा असा खास श्लोक आहे, तो रामाचा श्लोक म्हणतात. आणि मग प्रभू रामचंद्र की जय खूप मोठा असा जयघोष करत 12:40 दाखवतात. हां दाखव. तर असा जन्म होतो. रामाच्या जयघोषामध्ये असा हा जन्म होतो. आणि अक्षरशः म्हणजे त्यावेळेस आमच्या भावांना सगळी वर आलेले असतात आणि त्याच्या ह्याच्यासाठीच केला होता 8 असं आपण ते म्हणतो त्याप्रमाणे हा राम जन्माचा अक्षर आणि तो अन्न होतो. आणि आपण पाहिलं की आपण 22 जानेवारीला अयोध्येच्यामध्ये जेव्हा 9 तासमध्ये आपल्याला जेव्हा रामलल्लाची मूर्ती दिसली तेव्हा कशी आपली भावना होती, तशी भावना ही आमची या रामजन्माच्या वेळेस आम्ही अनुभवतो. याच्यानंतर रामजन्म एकदा झाला की मग यांची रामाची उत्सव मूर्ती आहे ही ज्याच्याकडे यजमानपद असतं असे ते हातामध्ये धरून ती रामाची मूर्ती रामाकडे पाठ न करता अशी मागे 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 जाऊन तिथे पाळणा बांधला, तिथे ही मूर्ती घेऊन ते जातात आणि तिथे रामाचा पाळणा करतात. कीर्तनकार जे असतात ते रामाचा पाळणा, रामा जोरजोरी बाळा जोरजोरी वगैरे असं ते इतकं सुरेख आहे पाळणा. तो माझा पाठ नाही आहे पण फार छान आहे तो पाळणा, तो म्हणतात. आणि आरती होऊन परत तशीच ती मूर्ती त्या गर्दीमध्ये असं रामाच्या गाभाऱ्यामध्ये आणली जाते. आणि इतका खचाखच भरलेला सगळा मंडप असतो आणि सगळ्यांना त्या मूर्तीला हात लावायचा प्रयत्न करत असतात आणि खरंच धक्काबुक्की व्हायची शक्यता असते. त्यामुळे मग ज्यांनी ती मूर्ती धरली आहे त्याच्यापुरती असं कडं करतात हे बाकीचे लोक आणि त्यांना असं सांभाळून येतात आणि सांभाळून गाभाऱ्यामध्ये आणलं जातं. अशी खूप गर्दी असते भयंकर. आणि अशा ही मूर्ती मग गाभाऱ्यात आणली जाते. आणि मग त्याच्यानंतर ही आमचे जे एक प्रथा अशी आमची वेगळी प्रथा आमच्या तुळशीबागेची चालू आहे, म्हणजे पूर्वीपासून चालू आहे. ती म्हणजे हे जे लाल धाव्याचं जे तुम्हाला सांगितलं की दोरव्याचं कापड असतं आणि ते लाल रंगाचं कापड त्याला आम्ही पागोटाचं सूत असं म्हणतो. तर हे कापड अशा पैलवानाच्या 2 तुकड्यांमध्ये अशी त्याची रस्सी खेच केली जाते, त्याचे तुकडे करतात आणि बारीक बारीक असे तुकडे ते आमच्या त्या मंडपाच्या वर एक छोटा पोटमाळा आहे त्या पोटमाळ्यावर असे खाली फेकले जातात गर्दीमध्ये आणि ते जमा करण्यासाठी एवढी झुंबड उठते. तर हे पैलवानाला का दिलं आहे तर हनुमानाची प्रचंड ताकद जी होती हनुमानाची त्याचं प्रतीक म्हणून या पैलवानांना हा मान दिलेला आहे. तर पूर्वी आपल्या पुण्यामध्ये जगोबादादा तालीम अशी एक होती आणि नगरकर तालीम या 2 तालमींच्या पैलवानांना हा मान होता. आणि ते असे रस्सीखेच करून ते कापडाचे तुकडे वर्ण टाकतात. आता या कापडाचं महत्त्व असं आहे की याचा एवढासा जरी तुकडा तुम्ही तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवला किंवा तुमच्या लॉकरमध्ये ठेवला किंवा धनाच्या पेटीत ठेवला तर त्यांनी तुमची बरकत होते, भरभराट होते, अशी एक श्रद्धा पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व या छोट्या कापडाला आहे. यानंतर मग आमचे ही जी इनाम गावं दिलेली आहेत त्या गावचे काही लोक या उत्सवाला येतात. त्यांना गूळ आणि पोहे यांचा असा तो पारंपरिक प्रसाद आहे, तो दिला जातो, नारळ दिला जातो आणि अर्थात प्रसादाचं जेवणही त्यांना दिलं जातं. त्याच्यानंतर
मग 5:30 वाजता दिंड्या यायला सुरुवात होते आमच्या मंदिरामध्ये. तसे वारकरी हे पंढरपूरला दिंड्या घेऊन जातात, तशा काही दिंड्या तुळशीबागेमध्ये 6 वाजल्यापासून यायला लागतात. जवळजवळ 20-25 दिंड्या येतात आणि संपूर्ण तुळशीबाग या दिंड्यांनी भरून जाते. आणि मग त्यांचं ते टाळ आणि मृदुंग याच्या तालावर ते लोक अशी छान भारूडवाजा गाणी म्हणतात आणि 1 तासभर जवळजवळ त्यांच्या टाळ मृदुंगाचा आवाज तुळशीबागेमध्ये घुमत असतो. त्याच्यानंतर मग 8:30 वाजता महापालखीची तयारी सुरू होते. नेहमीप्रमाणे आधी तुळशीबागेच्या आवारामध्ये ही पालखी फिरते आणि पालखीमध्ये ही उत्सव मूर्ती ठेवतात आणि ही पालखीची मग मोठ्या दरवाजाने पश्चिमेकडच्या दरवाजाने ही पालखी बाहेर पडते. या पालखीच्या समोर चौघडा असतो आमचा. त्याच्यानंतर आब्दागिरी धरलेली 2 लोक असतात. त्याच्यानंतर आमच्यापैकीच कोणीतरी रामाच्या पादुका धरलेल्या असतात आणि कोणी रामाचा एकाने कोणीतरी रामाचा पाळणा धरलेला असतो. हे असं धरलेलं असतं आणि हे सगळ्या तुळशीबागेच्या ज्या प्रवेशद्वारातून बाहेर पडते ही पालखी. अशी तुतारी वाजवतात आणि अशी पालखी बाहेर पडते. संपूर्ण रस्त्यावर पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या असतात. काही लोक काही भाविक लोक तर अशी कापडांच्या त्याचा पण एक आहे विचार फोटो दाखवते त्यांनी. अशा रीतीने ही पालखी त्या मोठ्या दरवाजातून बाहेर पडते आणि मग पुढे जात ही दगडूशेठ हलवाईच्या मंदिरापर्यंत जाते. तिथे थांबते पालखी. आतमध्ये देवळाचे सगळे लोक जाऊन पालखीची आरती होते. या पालखीच्या मागे सगळे पुरुष लोक असतात आणि पुढे पुरुष लोक असतात, मध्ये पालखी आणि आम्ही मागे बायका सगळ्या अशी ही बांधली येते. दगडूशेठच्या हलवाईवर पुढे गेलो की उत्सव मूर्ती आहे, ही दिवटी आहे आणि मग ही पालखी पुढे मागच्या बाजूनी रामेश्वर मंदिरात जाते. तिथे पण आतमध्ये आरती होते आणि मग तिथून पुढे आपल्या टिळक पुतळ्यावरून अशी खाली येऊन तुळशीबागेचं एक छोटी गल्ली आहे. शनिवाराकडे पुढे नाही जायचं, मध्येच तिथे तुळशीबागेला लागून एक छोटी गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये वळते आणि मग इथे आमचा तुळशीबागेचा मोठा गणपती बसतो. त्या रस्त्याने परत फिरून मोठ्या दरवाजाने आतमध्ये परत जिथून बाहेर पडली तिथूनच आत येते आणि मग तिथे त्या पालखीवरून अशी भाताची मूठ वगैरे ओवाळतात, औक्षण करतात, पाणी घालतात, सगळे ह्या प्रथा पाळल्या जातात आणि मग पालखी आतमध्ये सभामंडपामध्ये येते आणि मग मोठी आरती होते आणि मग इथे आमचा हा रामजन्माचा सोहळा संपतो. आता या रामनवमीनंतर आता दशमी येते. दशमीला काही फारसा कार्यक्रम नसतो, फक्त पारणं असतं, पारण्याचं जेवण प्रसाद असतो. त्याच्यानंतर येते एकादशी. एकादशीला ललित कीर्तन असतं आणि रामराज्याभिषेक असतो. हा रामराज्याभिषेकाचा कार्यक्रम फक्त तुळशीबागेमध्येच केला जातो, इतर कुठेही तो कार्यक्रम साजरा केला किंवा हा सोहळा केला जात नाही. तर याच्यामध्ये रामाच्या पायापासून पायघड्या बाहेर सभामंडपापर्यंत घातल्या जातात. ते जे पांढरं कापड असतं त्याच्यावर रामाच्या पादुकांच्या ठसे जोडलेले असतात आणि हे कापड असं रामाच्या पायापासून बाहेर सभामंडपापर्यंत घातलेलं असतं. मग त्याची पूजा वगैरे होते आणि हे ललित कीर्तनाचे काही ठराविक पारंपरिक आमची गाणी आणि श्लोक आहेत. हे तिथे जमलेले सगळे लोक आम्ही सामुदायिकरित्या त्याचं वाचन करतो. त्याच्यानंतर त्याची पूजा होते आणि मग त्याची अशी गुंडाळी करून त्या पायघड्या पुन्हा परत रामापाशी नेल्या जातात. थोडं स्टील करा म्हणजे दिसेल.
देवळापासून दाखवा. हां, हे अशा रामाच्या आतल्या गाभाऱ्यापासून बाहेर अशा अशा ह्या पायघड्या घातल्या जातात आणि मग त्या गुंडाळून अशा अशा मग त्या पायघड्या गुंडाळून रामापाशी परत आणल्या जातात. त्याच्यानंतर एक अशी चांगली प्रथा आमच्यामध्ये आहे की या उत्सवाला ज्या ज्या लोकांनी मदत केली, ज्यांचा हातभार लागला, त्या सगळ्या लोकांना नारळ आणि हार घालून त्यांचा सन्मान केला जातो. याच्यामध्ये अर्थातच पहिला मान खाजगीवाल्यांचा, त्यानंतर सगळ्या तुळशीबावाल्यांना नारळ आणि हार दिले जातात. त्यानंतर मुख्य गुरुजी, कीर्तनकार, आमचे रोजचे पूजा करणारे ब्राह्मण, त्याच्यानंतर सभा सजवणारे, रामाला रोज हार, फुले, गजरे वगैरे आणून देणारे ते जे बनकर माळी आहेत ते, त्याच्यानंतर धनुक्षेपण करणारे. आणि मग मान सन्मान करण्याचं मी म्हटलं त्याच्यामध्ये ध्वनिक्षेपणाची जी व्यवस्था करणारे सगळे, नंतर 10 दिवस जेवण असतं ते सगळं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, नंतर आमचे सफाई कामगार, मंदिराचे वॉचमन, जेवढ्या लोकांनी त्या उत्सवाला मदत केली त्या सगळ्यांचे हार आणि नारळ देऊन मान केला जातो. अभिजित तुझं झाला की नाही मान घ्यावे त्याचं पण खूप हा काम करतो तुळशीबागेमध्ये. असे सगळ्यांनाच मान देऊन त्यांचा सन्मान केला जातो. आणि मग याच्यानंतर आमचा एक ग्रुप फोटो होतो आणि मग आमचा रामजन्माचा सोहळा संपतो. त्याच्यानंतर हनुमान जयंती होते पौर्णिमेला, तेव्हा मग पहाटे 5 वाजता कीर्तन असतं. 6 सूर्योदयाला हनुमान जयंतीचा जन्म होतो. त्याच्यानंतर जसं एखाद्या घरी कार्य झालं की आपण सत्यनारायण करतो, तसा हा रामजन्माचा सोहळा झाला की चतुर्थीला आमच्याकडे सत्यनारायण केला जातं. आणि मग रामजन्माच्या नंतर बरोबर 1 महिन्याने, म्हणजे रामाचा जन्म चैत्र नवमीला, तर सीतामाईचा जन्म वैशाख नवमीला होतो. त्या दिवशी सीतेची आरती करून सीतामाईची ओटी भरतात आणि हा संपतो. अशा रीतीने आमचा रामजन्माचा सोहळा संपन्न होतो. आणि मी आता परत एकदा आपल्या मंडळाच्या कार्यकारिणी सभासदांचा आभार मानते की त्यांनी मला ही अशी सगळी माहिती सांगण्यास संधी दिली. आणि तुमच्या सगळ्यांचं मुख्य आभार असून हे ऐकलं. तर याची सांगता मी एक श्लोक म्हणून करते. आपण सगळ्या म्हणू शकतो एक श्लोक. हा श्लोक आम्ही दरवेळेस तुळशीबागेत शेवटी म्हणतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय रघुवीर समर्थ. तुळशीबागेची कथा सकल संपूर्ण